हो हो, हॉटेलला जायची गरज नाही, घरच्या घरी बनवा झक्कास अंडा बिर्याणी. इतकी टेस्टी अंडा बिर्याणी की हॉटेललाही मागे टाकेल. नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या रणकामी ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या दोन छोटे चुलीवरती बनवणार आहोत एकदम झणझणीत दमदार एक अंडा बिर्याणी. बिर्याणी. चला तर आता आपण सुरुवात करूया. आपण हे अंडा बिर्याणी 4-5 स्टेप मध्येच करणार आहोत. आणि तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगते काय काय मित्रांनो, आहे. हे रोजचे मसाले आहेत, हे दही आहे, दही आहे, शिजवलेला अंडा आहे, टोमॅटोची प्युरी केली आहे, इथं कांदा, लसूण, आपले खडे मसाले, आपले कोथिंबीर. ह्याच्यामध्ये ठेवले गेले आहेत. हे बघा, बघू शकता, हे सगळे आपले खडे मसाले आहेत. आणि हे आपली बिर्याणी मसाला, हे पण खडा मसाला आहे. मित्रांनो, आता मम्मी आपल्या अंड्यांना कट मारून घेते. ही आपली पहिली स्टेप आहे. आणि सगळे मसाला चांगले पैकी आपण सगळे मिक्स करून टाकू, म्हणजे चांगलं एक जीव होईल. चला आता पहिले कट मारून घेते, थोडा थोडा कट मारून घेते, म्हणजे कसं चांगला एक जीव झाला की आपल्याला मग तेलाने आपलं वरखाल करून घेऊ शकतो, चांगलं त्याच्यात मुरतं. आपण गरम मसाला टाकतोय, कांदा मसाला, कांदा लसूण मसाला, हे आपला गरम मसाला आहे. ही हळद थोडीशी हळद टाकूया, आणि हे चवीपुरतं मीठ थोडं टाकूया. आणि अजून एक आहे त्याच्यामध्ये आपला थोडस आपण ह्याच्यात बिर्याणी मसाला टाकूया थोडस. आता चालेल, हे आपलं झालं. तो पण मी पाणी ठेवते. मित्रांनो, आता मी एक जीव करता करता आता तिथे चूल पेटली आहे, तर आपण बिर्याणीसाठी टोपामध्ये आपण पाणी ठेवूया. चांगलं, म्हणजे कसं आपल्याला चांगली उकळी यायला पाहिजे तांदूळ शिजायसाठी आपली. त्याला मी आता पाणी ठेवते. आता मम्मी पाणी टाकते. आता मम्मी मसाला एकजीव करते. चला आता अंड्याचा मसाला मी एकजीव करते चांगलं. हे बघा, लागलं गेलं आहे. मित्रांनो, ही आपली आहे दुसरी स्टेप आहे. चला आता आपण हे दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण सगळे जे पहिले मसाले घेतले होते ते परत आपण मसाले टाकून घेऊया. चला आता मी कांदा लसूण मसाला घेते. आता मी कसं 2 अंड्यात बनवते, म्हणून मी थोडे घेतले सगळे मसाले आणि दही. पण तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये करून घेत असाल तर मग तुम्ही जास्त दुप्पट मध्ये मसाला आणि दही पण जास्त घ्या तुम्ही. मला आता हळद आणि थोडस आपल्याला चवीपुरतं मीठ. त्याला आता मस्त पैकी आपण चांगलं एकजीव करून घेऊया. आणि हे साईडला ठेवून देऊया आपण. चला आता मम्मी याला मस्तपैकी साईडला ठेवून देणार. हे आपलं रेडी पोझिशन मध्ये आहे. दुसरी स्टेप झालेली आहे. आता आपण तिसरी स्टेप मध्ये करणार आहोत. आपण हे टोप ठेवूया आणि आपण कांदा कापून घेऊया. म्हणजे टोप गरम झाला की तेल टाकून आपल्याला चांगला कांदा फ्राय करायचा आहे. हे बघा, आता मी बारीक एकदम कांदा कापून घेऊया. मी आता अर्धाच घेतले, कारण माझी सगळे क्वांटिटी कमी आहे. तुम्ही जास्त घेऊ शकता. आपला कांदा कापून झालेला आहे. आता मम्मी मस्तपैकी भाजून घेणार. हो, आता मी तेल टाकते. चांगल्यापैकी जास्तच क्वांटिटी मध्ये आपण तेल टाकूया, म्हणजे आपल्याला कसं खुसखुशीत एकदम कांदा भाजले गेले पाहिजे. चला आता मी तेल 2-3 चम्मच टाकलेला आहे.
आणि जाळ मी काय कमी जास्त होतोय तर त्या हिशोबाने मला करावं लागतं. तुम्ही गॅसवर चांगल्यापैकी तुम्ही मेंटेन करू शकता. आता मी हे कांदा त्याच्यात टाकते. हो हो, मस्त आपला कांदा एक नंबर तेल तापलेला आहे चांगला. आता मी खरपूस एकदम कांदा आपल्याला भाजला गेला पाहिजे चांगला. आता खरपूस होऊ देते. मित्रांनो आपला कांदा वगैरे सगळं झालेलं आहे. आता आपण सगळे मसाले दही पहिले टाकू आणि मग आपण टोमॅटो वगैरे टाकूया. चांगला मसाला आपण परतून घेऊया आणि थोडे थोडेच मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. हे बघा आता मम्मी सगळे मसाले थोडे टाकते. थोडे रोजचे मसाले आहेत ती आपला कांदा गरम मसाला मस्तपैकी लाल झालेला आहे. थोडासा आपला आपण गरम मसाला आहे, थोडीशी हळद आणि थोडस चवीपुरतं किंचित मीठ आणि आपला बिर्याणी मसाला आणि चांगला आपण आता एकजीव करून घेऊया. एकजीव करून आपण चांगली शिजवून घेऊया. ते बघू शकता तुम्ही मस्तपैकी तेलकटपणा या लागलाय. तेलकटपणा मस्तपैकी या लागलाय. आता आपण टोमॅटोची प्युरी टाकू. आणि लागलीच आपण आलं लसणाची पेस्ट. आता आपण एकजीव करून घेऊया चांगली. मस्त असं एक नंबर. हे आपलं प्युरी आहे ना आपण चांगल्या परतून घेऊया. कारण कसं कच्चापणा जाण्यासाठी आपल्याला परतणं गरजेचं आहे आणि चांगलं आपल्याला फ्लेवर पण येतं, कलर पण छान दिसतो आणि तेलकटपणा भारी येतो. त्याला आपण चांगले जरा 1-2 मिनिटं जरा ठेवूया आणि मग साईडला ठेवून घ्या आणि मग आपल्याला अंडा भाजायचे आहेत. मित्रांनो बघू शकता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. बघू शकता एक नंबर आपला कलर पण एकदम आणि फ्लेवर पण एक नंबर आलेला आहे. आता आपण उतरून घेऊया. चला आता उतरून घेऊया. मस्तच वा एक नंबर फ्लेवर आहे. आता आपण अंडी भाजून घेऊया. आता मम्मीने टोप ठेवलेला आहे. चला आता आपण याच्यामध्ये अंडी चांगली परतून घेऊया जेणेकरून एकजीव झाला पाहिजे. काही जास्त नाही 2-3 मिनिटात आपण चांगले आपण थोडस वरखाल करून घेऊया. असं असं करून चांगलं परतून घेऊया. मस्त पैकी अंडी फ्राय झालेली आहे. मस्त डाग बिग आलेले आहेत लालसर. मित्रांनो बघू शकता आपलं पाणी एक नंबर गरम झालेलं आहे. हो उकळी चांगली आली आहे. आता मी दुसरे जिथं जाळ आहे तिथं ठेवते. बघा मस्त पैकी उकळी आली आहे. आता सगळे आपण खडे मसाले टाकून देऊया. आपलं पाणी एक नंबर उकळी आले आहे. त्याला आता 2-3 सगळे खडे मसाले टाकू. पहिले मी लवंग टाकते, काळी मिरी 2-3 टाकते, थोडीशी दालचिनी टाकते आणि एक तेजपत्ता टाकते आणि एक आपली लाल मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया. म्हणजे एक नंबर आपल्याला तांदळाला मस्तपैकी फ्लेवर येतो. हे बघा आता मी जसं कोथिंबीर टाकले तसं तुम्ही पुदिना पण टाकू शकता. म्हणजे एक वेगळीच चव येते. आणि दुसरी गोष्ट मी बघा मी तांदूळ घेतलेले आहे बासमती आणि मी 2-3 पाण्यामध्ये त्याला धुतले आणि त्यानंतर हे बघा हे आता मस्तपैकी आणि 1 तास आधी पाण्यात मी भिजून ठेवले होते. आणि जेणेकरून आपल्याला कसं हॉटेल सारखी आपली छान सुटसुटीत तांदूळ आपलं भात होतो, बिर्याणी परफेक्ट होते.
हे बघू शकता मस्त पैकी आपल्याला एकदम ग्रीन फ्लेवर आला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही लिंबू पण टाकू शकता, जेणेकरून हे ग्रीनपणा जातो. एकदम सुटसुटीत आपलं वेगळंच आता नितळ पाणी दिसतं, पण आपण असंच ठेवणार आहोत म्हणजे छान दिसतं आपल्याला. चला आता आपण तांदूळ टाकूया. आता मम्मी तांदूळ टाकून घेते. चला आता आपण थोडं मीठ टाकून देऊया. जास्त नाही टाकायचं आहे, थोडंसंच टाकायचं आहे, कारण ऑलरेडी आपण सगळ्या मसाल्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कसं आपल्याला पाणी वेगळं करायचंच आहे. आणि शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच किती प्रमाणात शिजवायचं आहे. त्याला आपण मीठ टाकून देऊया. बस झालं. आता आपण याला झाकून ठेवूया आणि मी मग तुम्हाला दाखवते किती प्रमाणात मग शिजवायचं आहे. चला आता आपण भात चेक करूया कुठपर्यंत आलाय आपला भात. आहा, मस्त मस्त सुटसुटीत आपला भात झाला आहे. तर मी चेक करते. मस्त पैकी हे बघू शकता. आपल्याला एवढंच आपल्याला भात तांदूळ शिजवायचा आहे, कारण नंतर आपल्याला दम देताना आपला भात शिजणारच आहोत. आता मी साईडला ठेवते. हे बघू शकता मस्त पैकी आपण भात काढलं गेलं आहे. आता मी सगळे लेअर लावते. हे आपले सगळे अंडे फ्राय करून झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट तुम्ही धारणीने काढू शकता. भात म्हणजे चांगलं आपल्याला नितळून येतं. आणि स्टेप बाय स्टेप आता आपण केलेलं आहे. हे अंडा फ्राय केलं, मग आपण मसाला वगैरे केला. आता ही आपली थर्ड स्टेप आहे. आता पहिले आपण 1 बाय 1 आपण असं लेअर लावून घेऊया. पहिले आपण लेअर लावून घेऊया मस्त पैकी थोडे थोडे. नंतर आपण अंडी ठेवूया. हे बघा मस्तच. आता आपण चांगल्यापैकी भात आता लेअर मध्ये लावून घेऊया. आपण कांदे ठेवले होते क्रिस्पी एकदम, ते लावून घेऊया आणि कोथिंबीर. चला आता परत आपण अजून एक लेअर लावूया. सगळंच आपण चांगल्यापैकी लावून घेऊया. हे बघा आता उरलेला आपला अंडा आहे ते ठेवूया आणि चांगलं आपली ग्रेव्ही जेवढी आहे तेवढी आपण सगळी लावून घेऊया. हे बघा असं आपलं. चला आता हे टाकून देऊ. नंतर आपण मग कांदा आणि कोथिंबीरचं शेवटचं लेअर लावून घेऊया. चला आपण आता कांदा भाजायला टाकून देऊया. ही आता आपली स्टेप झालेली आहे. आणि आता आपण शेवटची स्टेप आहे. आता दम लावून ठेवूया. बघा आता मी तेल टाकते. तुमच्याकडे तूप असेल तर तूप टाकू शकता. मी वरून जरा तेल टाकते, जेणेकरून आपलं एक नंबर जरा लुसलुशीत आपलं भात व्हावं. आणि आता मी माझ्याकडं ह्याच्यात मापाचं नाही आहे ताट, म्हणून मी हे ताट ठेवते आणि त्याच्यावर मग मी असं पाणी घेऊन ठेवते, जेणेकरून आपलं वाफ कुठं बाहेर निघू नये आणि चांगलं दम. बघा मी ठेवून दिलं आहे. आता आपलं एअर बाहेर निघू नये म्हणून मी एक काम करते, हा टोप ठेवते पाण्यात आणि जेणेकरून पाणी थोडंसंच होतं. आता जेवढं
आगेमध्ये होते तेवढं करू देते. नंतर इंगोळीवर आपलं मस्तपैकी होणारच आहे. भात बिर्याणी होऊन जाते. मित्रांनो 10-15 मिनिटं झालेले आहे. आता आता आपण मस्तपैकी उतरून हा, उतरून घेऊया. घेऊया मस्तपैकी. पहिले मी तो साईडला ठेवते. आता मम्मी उतरून घेणार इथं. पहिले झाकण ठेवून घेऊया आणि चला. वास पण एक नंबर एक येतोय. नंबर. चला आपण आता वाढू देऊया तिघा नाही. आता मम्मी लेअर दाखवते. हे बघा मस्त पैकी आपला वाव एक नंबर. हे बघा छान. हे बघा मस्त पैकी थर आला आहे. हे बघा एक नंबर थर आला आहे. तुम्ही पण असं ट्राय करा. मित्रांनो आजच्या व्हिडिओला लाईक करा. अजून कमेंट मध्ये सांगा की आम्ही कसा बनवला. अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.